बच्चू कडूंनी अ, प्रहार संघटनेच्या वतीने आणि आणखी सामाजिक त्या काही संस्था त्यांच्या सोबत होता, त्यांच्या माध्यमातून अ, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून आंदोलन केलं होतं. त्या संदर्भात काल देखील संजय राठोड मंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे तेही गेले होते आणि त्यांनी देखील त्यांना विनंती केली होती की थोडा अवधी नक्की लागेलच. आज देखील मी स्वतः त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली आणि नंतर उदय सामंत आपले मंत्री त्यांनाही मी तिकडे धाडलं होतं, पाठवलेलं. आणि एकंदरीत त्यांची तब्येत देखील बच्चू कडू यांची खालावली होती आणि डॉक्टरांनी देखील त्यांना ICU मध्ये ॲडमिट करण्याच्या एक सूचना दिल्या होत्या. त्यामुळे त्यांचं आंदोलन थांबवलं पाहिजे यासाठी मी त्यांना फोन केला आणि आज त्यांचं उदय सामंत यांच्या हस्ते ते काय लिंबू सरबत घेऊन त्यांनी आंदोलन स्थगित केलंय. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे कार्यकर्ते देखील खूप आग्रही होते, ॲग्रेसिव्ह देखील होते आणि शेतकरी खऱ्या अर्थाने शेतकरी हा आमची भूमिका आहे. शेतकरी आपला मायबाप आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे आणि म्हणून आमचं युती सरकार, महायुती सरकार आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहिलेलं आहे. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देखील जवळपास सर्व जे काही शेतकरी सन्मान योजना आणि हे सगळं जर धरलं तर 45,000 कोटी रुपये गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या साठी विविध योजना असतील, दरवर्षीचे 6,000 रुपये असतील, पीक विमा असेल, या माध्यमातून आणि त्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांना आम्ही त्यांच्या मागे उभं राहण्यात. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.